महिलांसाठी मोठी खुशखबर. महाराष्ट्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय. आता महिला कर्मचाऱ्यांना मिळणार तब्बल 180 दिवसांची प्रसूती रजा आणि गरज पडली तर 1 वर्षापर्यंत वाढवण्याची ही मुभा. इतकंच नाही तर लवकर या लवकर जा ही नवी सुविधा देखील लागू. म्हणजे ऑफिसला लवकर आलात तर संध्याकाळी लवकर घरी. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत महिलांसाठी मोठा रोडमॅप सादर करताना सुरक्षितता, रोजगार, आरोग्य आणि सक्षमीकरणावर मोठ्या घोषणा केल्या आहेत. शक्ती कायदा, भरोसा सेल, CCTV सुरक्षा आणि महिलांसाठी खास योजना. आता महिलांच्या आयुष्यात होणार मोठा बदल. मग नेमकं काय आहेत हे नवे निर्णय आणि तुम्हाला त्याचा कसा फायदा होणार, हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुम्ही पाहत आहात विशेष बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठे स्थित्यंतर पाहायला मिळाले. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि आज विधान परिषदेत त्यांनी आपले पहिलेच भाषण केले. या भाषणात त्यांनी केवळ महिला सक्षमीकरणाचा रोडमॅपच मांडला नाही, तर नोकरी करणाऱ्या महिलांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची घोषणाही केली. काय आहे हा लवकर या लवकर जा नियम आणि महिलांसाठी इतर कोणत्या घोषणा झाल्या, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. विधान परिषदेतील पहिले भाषण आणि भावुक क्षण. उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत पहिले पाऊल ठेवले. त्यांचे हे पहिलेच भाषण होते. भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी महिलांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला. मात्र भाषणाचा शेवट करताना त्या अत्यंत भावुक झाल्या. कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या ओळी उद्धृत करताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. या ओळींमधील स्त्रीची सहनशीलता आणि कष्ट सांगताना सुनेत्रा पवार यांचा कंठ दाटून आला आणि संपूर्ण सभागृह काही काळासाठी स्तब्ध झाले. नोकरी करणाऱ्या महिलांसाठी स्पेशल गिफ्ट. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून सुनेत्रा वहिनींनी मुंबईतील शासकीय महिला कर्मचाऱ्यांना एक खास भेट दिली आहे. मुंबईतील लोकलची गर्दी आणि प्रवासाचा त्रास लक्षात घेऊन त्यांनी कम अर्ली गो अर्ली म्हणजे लवकर या लवकर जा ही संकल्पना मांडली. ठळक मुद्दे. वेळेची सवलत. सकाळी 9:15 ते 9:45 दरम्यान महिला जेवढ्या मिनिटे लवकर कामावर येतील तेवढ्याच मिनिटे त्यांना संध्याकाळी लवकर घरी जाता येईल. मर्यादा. ही सवलत 30 मिनिटांची असेल. उद्देश. गर्दीच्या वेळी होणारी महिलांची गैरसोय टाळणे आणि त्यांना कुटुंबासाठी वेळ देता येणे. प्रसूती रजेबाबत मोठा निर्णय. केवळ कामेच्या वेळाच नाही तर मातृत्व रजेबाबतही राज्य सरकारने केंद्र सरकारच्या धर्तीवर मोठा बदल केला आहे. महिला शासकीय कर्मचाऱ्यांना आता 180 दिवसांची म्हणजे 6 महिन्यांची प्रसूती रजा मिळणार आहे. विशेष म्हणजे गरज भासल्यास कोणतीही मेडिकल सर्टिफिकेट न देता ही रजा 1 वर्षापर्यंत वाढवता येऊ शकते. अर्धवेतन रजा स्वरूपात. कुटुंब आणि नोकरी यांचा समतोल साधण्यासाठी हा निर्णय क्रांतिकारक ठरणार आहे. महिला सुरक्षा आणि शक्ती कायदा. महिलांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकार शक्ती कायदा संमत करण्यासाठी आग्रही आहे. सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले की भारतीय न्याय संहितेनुसार आवश्यक सुधारणा करून हा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या कायद्यात लैंगिक अत्याचाराच्या गंभीर प्रकरणात फाशीची शिक्षेची तरतूद आहे. 21 दिवसात तपास आणि 30 दिवसात खटला निकाली लावण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. तसेच महिलांच्या मदतीसाठी राज्यात 51 भरोसा सेल कार्यरत करण्यात आले आहेत. इतर महत्त्वाच्या घोषणा. या व्यतिरिक्त सुनेत्रा पवार यांनी आपल्या रोडमॅपमध्ये खालील गोष्टींवर भर दिला. आशा आणि अंगणवाडी सेविकांचे सक्षमीकरण, लाडकी बहीण लखपती दीदी आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनांची प्रभावी अंमलबजावणी, रेल्वे स्थानकांवर सायबर क्राईम रोखण्यासाठी यंत्रणा, ST बस स्थानकांवर CCTV प्रणाली. जनतेच्या प्रतिक्रिया. सुनेत्रा वहिनींच्या या निर्णयाचे मुंबईतील नोकरी करणाऱ्या महिलांनी स्वागत केले आहे. अजितदादांचे स्वप्न वहिनी पूर्ण करत आहेत अशा भावना अनेक महिलांनी व्यक्त केल्या. दादांचे निधनाचे दुःख बाजूला सारून सुनेत्रा पवार ज्या जिद्दीने महिलांच्या प्रश्नांसाठी उभ्या राहिल्या त्याचे कौतुक सर्वत्र होत आहे. तर मित्रांनो, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतलेले हे निर्णय तुम्हाला कसे वाटतात? लवकर या लवकर जा या निर्णयाचा फायदा महिलांना खरोखर होईल का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच ताज्या घडामोडींसाठी आमच्या लाडकी बहीण अपडेट चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.